अगं बाई, परत लेट झाली वाटतं. सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्व मैत्रिणींच्या आजच्या आपल्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत। म्हणजे आपण आज श्रीमद भगवद्गीतेवर चर्चा नाही करणार आहोत, परंतु आजचा दिवस सगळ्यांना माहित आहे की आजचा दिवस किती पवित्र दिवस आहे। आणि आज हनुमान जयंती आहे, हनुमानजींचा हा प्राकट्य दिन आहे। तर आज आपण हनुमानजींच्या ज्या लीला आहेत किंवा ज्या हनुमानजींच्या चरित्रामधून आपण काय शिकू शकतो आपल्या जीवनामध्ये किंवा काय प्रेरणा घेऊ शकतो, तर त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर सगळ्यात प्रथम आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि मग आपण आपला आता क्लास सुरू करूया। तर हनुमान जयंती प्रत्येकाला माहित आहे की हनुमानजी म्हणजे काय आहे, कशाचं प्रतीक आहे हनुमान। शक्तीचं प्रतीक आहे, बुद्धीचं प्रतीक आहे। तर ही आज चैत्र मासची ही जी पौर्णिमा आहे, तर हा दिवस म्हणजे आजचा दिवस हा हनुमानजींचा प्राकट्य दिन समजला जातो। आणि हनुमानजी हे कशाचं प्रतीक आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बुद्धिमत्ता, शक्ती आणि अतुलनीय असं साहस याचं प्रतीक म्हणजे काय आहेत, हनुमानजी आहेत। आणि जेव्हा हनुमानजी लंकेमध्ये सुरुवातीला जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी सगळ्यात अगोदर ते जेव्हा पोहोचले, सीतामाईला प्रथम भेटले, त्यावेळेस सीतामाईने त्यांना 9 म्हणजे अष्टसिद्धी आणि 9 निधी यांचं त्यांना वरदान दिलेलं होतं। म्हणजे एवढ्या सगळ्या सिद्धी हनुमानजींना प्राप्त होत्या। आणि सगळ्यात आपल्याला हे पण माहित आहे की हनुमान चालीसा हे एकदम प्रसिद्ध आहे। तर ते हनुमान चालीसाचं पठण पण आपण करतो का, तर त्याच्यामधून आपल्याला काय भूतबाधा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी हनुमान चालीसाचं हे करत असतो, पठण करतो। परत शनी देवांचा प्रकोप होऊ नये म्हणून पण आपण हनुमानजी दर्शन किंवा हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड म्हणून हे जे आहे, सुंदरकांड मध्ये रामायणामध्ये वेगवेगळे हे आहेत कांड, म्हणजे वेगवेगळे विभाग आहेत। जसे श्रीमद भागवतमचे स्कंद आहेत, तसं हे सुंदरकांड म्हणून एक विभाग येतो। तर त्याचं सुद्धा पठण ह्याच्यामध्ये केलं जातं की ज्याच्यामध्ये त्या सुंदरकांड मध्ये हनुमानजींच्या ज्या काही कथा येतात त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने हनुमानजी एक शक्ती आणि भक्तीचं प्रतीक आहे। तर आजचा दिवस हा खूप छान आहे आणि आज आपण तो जाणून घेऊया। आणि जेव्हा आपल्याला हे समजेल तर त्या भावनेने, त्या चेतनेने आपण सुद्धा हनुमानजींना प्रार्थना करू शकतो की अशी शक्ती, अशी भक्ती आम्हालाही प्राप्त होवो आणि हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ देत। तर अशा पद्धतीने आजचा हनुमानजींचा हा प्राकट्य दिवस जो आहे, तर तो आपण का साजरा करतो, म्हणजे कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतो तर त्याच्या मागे काय कारण असतं, काहीतरी कारण असतं ना। असं नाही की आपण काहीतरी करायचं म्हणून काही काही करतो आपण ब्लाइंडली फॉलो। काही परंपरा असतात, काही गोष्टी असतात ते ब्लाइंडली फॉलो करतो, कारण आपले पूर्वज करत आलेत म्हणून आपणही करतो, पण आपल्याला त्यातलं काही माहिती नसतं। फक्त पूर्वज करतायत, आपली पिढ्यानपिढ्या ते करत आलोय म्हणून आपण करतोय। परंतु जेव्हा असे चरित्र, असे वैष्णवांचं चरित्र, भक्तांचं चरित्र जर आपण ते जाणून घेऊन आपण जर ते चांगल्या पद्धतीने आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर त्या गोष्टीची जे आशीर्वाद आहे, ती कृपा आहे, ती आपल्याला प्राप्त होऊ शकते। तर आता हे आपण बघूया की आज हनुमानजींचा प्राकट्य दिवस आहे। तर आपण हा का साजरा करतो, तर हा उत्सव का हे करतो, सेलिब्रेट करतो। प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो की हनुमानजींचे जिथे जिथे मंदिर असतात त्या त्या ठिकाणी हा हा प्राकट्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अगोदर रामनवमी येते आणि रामनवमी नंतर लगेच हनुमानजींचा प्राकट्य दिन येतो। हा किती छान योगायोग आहे। आणि आपण का साजरा करतो, तर आपण या भौतिक जगामध्ये
आणि विविध शरीर घेत आहोत, विविध म्हणजे 84 लाख योनीमध्ये आपण फसलेलो आहोत. आणि हेच आपला खरा पराजय आहे, की आपण ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलो आहोत आणि त्याच्यात आपण काय करत आहोत, भ्रमण करत आहोत. तर तो जो पराजय आहे, तो हनुमानजींचं चारित्र्य काय आहे, चरित्र ते जाणून घेऊन एक प्रकारे आपण काय करू शकतो, खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामधलं जे यश आहे ते साजरं करू शकतो. म्हणजे आपण जाणून घेऊ शकतो की हा मनुष्य देह जो आहे, किंवा याचा काय उपयोग आहे, आणि एक भक्त तो कशा पद्धतीने भगवंतांची शरणागती प्राप्त करून या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त होऊ शकतो. खरं तर हे या सर्वांचं सार आहे. तर अशा पद्धतीने हाच हनुमानजींचा हा प्राकट्य दिन म्हणजे आज आपला पराजय म्हणजे आपलं अपयश, म्हणजे आपलं अपयश म्हणजे काय, की आपण इथे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात हे झालेलो आहोत, भरकटलेलो आहोत. तर ते कुठेतरी हनुमानजींचं चरित्र जाणून कुठेतरी आपल्या जीवनामध्येही ती आशा आपल्याला निर्माण होऊ शकते आणि याच्यातून आपण मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो. तर हा राम रामनवमी, मी मगाशी म्हटलं रामनवमी ही काय आहे, रामनवमी अगोदर येते. आपण श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करतो आणि त्या रामजींचे हे हनुमानजी कोण आहेत, हे कोण आहेत, हे भक्त आहेत. अतिशय परम स्तरावरचे असे भक्त आहेत हे. आणि त्यांची उपासना ही आपण का करतो, की एकदा ना रामनवमीच्या दिवशी एक भक्त होते. तर ते रामनवमीच्या दिवशी हनुमानजींचा हे करत होते, गुणगान करत होते. आणि प्रभू रामचंद्र तिथे येतात आणि ते त्याला म्हणतात, त्या भक्ताला, की अरे आज तर रामनवमी आहे आणि तू माझा गुणगान करायच्या ऐवजी, माझं नाम घ्यायच्या ऐवजी तू हनुमानजींचं काही नाम घेत आहेस, की तू हनुमानजींची का उपासना करत आहे, कमीत कमी आजच्या दिवशी तरी. तेव्हा तो भक्त म्हणतो की कसं आहे ना, हनुमानजी जे आहेत, म्हणजे प्रभू रामचंद्रांना तो म्हणतो की तुम्ही एका पारिजातक वृक्षाप्रमाणे आहात, आणि तुमच्या मधला जसं मधमाशी त्यातला जो हे असतो, काय म्हणतो, मध मध तो काय म्हणतो त्याला आपण, त्या मधमाशी फुलामधला तो हे करत असती, वेचत असती ती मधमाशी, ग्रहण करत असती. तसं ते म्हणतात की तुम्ही पारिजातक वृक्षाप्रमाणे आहात आणि तुमच्यापर्यंत जाणे किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणे हे खूप कठीण आहे. परंतु गोष्ट हनुमानजी ते एका मधमाशी प्रमाणे आहेत, आणि तो त्यातला मध ग्रहण करतायत आणि तो काय करतात, सगळ्यांना वितरित करतायत. म्हणजे हनुमानजी एवढे दयाळू आहेत आणि हनुमानजी ती गोष्ट सहजरित्या आम्हाला प्राप्त करून देत आहेत. म्हणून माझे आराध्य दैवत हे कोण आहेत, हनुमानजी आहेत. आणि तुमच्यापेक्षाही जास्त मला हनुमानजी हे जवळ आहेत आणि त्यामुळे मी आज हनुमानजींची उपासना करत आहे आणि ती प्रार्थना हनुमानजींना करत आहे. तर हनुमानजींसारखे वैष्णव, हनुमानजींसारखे भक्त हे असे असतात, त्या मधमाशी प्रमाणे असतात, की प्रत्येक फुलामधला ते कसं मध ग्रहण करत असती, अगदी तसंच हनुमानजी सुद्धा भगवंतांच्या अंतरंगामधली अंतर्गत जी भक्ती आहे ती ग्रहण करतात आणि इतर भक्तांनाही त्याचं दान देत असतात. म्हणून आपण बघू शकतो की म्हणजे हे जे प्रभू रामचंद्रांची ही जे शुद्ध भक्तीचं हे जे प्रतीक म्हणजे हनुमानजी आहेत. आणि असं सुरुवाती म्हणजे ही सुरुवात तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे एंडला तुमच्या लक्षात येईल की आपण कथा करून कुठपर्यंत पोहोचलेलो आहेत. की जेव्हा हनुमानजींना काही वरदान द्यायचं असतं प्रभू रामचंद्रांना, तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की मला तुला काही वरदान द्यायचं आहे, तू माग. तेव्हा हनुमानजी म्हणतात की ज्या ठिकाणी की ज्या ठिकाणी जिथे जिथे रामकथा चालू आहे, जिथे जिथे रामकथा होते त्या त्या ठिकाणी मी काय करणार आहे, उपस्थित राहणार आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत रामकथा चालू राहणार आहे आणि तोपर्यंत मी ह्या भौतिक जगामध्ये मला इथे राहायचं आहे, की ज्या ठिकाणी रामकथा चालू राहील त्या ठिकाणी मी उपस्थित राहणार. तर विचार करा की प्रभू रामचंद्र म्हणतात की अरे माझे सगळे भक्त, प्रत्येक जण आशा करतोय की वैकुंठात जायचं, अयोध्या वैकुंठात जायचंय, अयोध्येत जायचंय, कुणाला गोलोक मध्ये जायचंय. आणि तू काय याची प्राप्ती करतो, म्हणजे तू काय मागत आहे याच्यामध्ये, तू तर पृथ्वीवरच मागत आहे की मला पृथ्वीवरच पाहिजे माझं आयुष्य. तेव्हा प्रभू रामचंद्रांना ते म्हणतात की हनुमानजी म्हणतात की जोपर्यंत जिथे जिथे तुमची रामकथा होत आहे आणि ती श्रवण करण्यामध्ये माझा परम आनंद आहे, आणि तो परम आनंद घेण्यासाठी मला ह्या पृथ्वी तलावर राहायचं आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र त्यांची चेतना, त्यांची भक्ती भावना बघून इतके प्रसन्न होतात आणि प्रभू रामचंद्रही त्यांना वरदान देतात आणि तेही सांगतात
की ज्या ज्या ठिकाणी हनुमानजींची कथा चालेल, ज्या ज्या ठिकाणी ही कथा चालेल, त्या त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहणार, मी पण तुझ्या बरोबर उपस्थित राहणार. मग आपण आशा करूया की आजची जी आपली हनुमानजींची कथा आहे, रामजी येत आहेत, प्रभू रामचंद्र त्यामध्ये येत आहेत, तर नक्कीच आता सुद्धा आपल्याकडे आपण अशी श्रद्धा हे करूया की हनुमानजी इथे उपस्थित आहेत. ही कथा जे प्रभू रामचंद्रांनी त्यांना ते आश्वासन दिलेलं आहे की मीही ते त्या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे सेवक, भक्त आणि भक्तांचे स्वामी असे दोघेही या कथेमध्ये उपस्थित राहतील. असे दोघांनीही एकाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि एकाने ते काही आश्वासन दिलेलं आहे की मीही माझ्या भक्ताबरोबर उपस्थित राहील. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण बघतो की हनुमानजी वेगवेगळ्या हे आहेत, आपल्याला माहिती की हनुमानजींचे आपण वेगवेगळे फोटो बघत असतो. काही ठिकाणी असं छाती फाडलेली आहे, काही ठिकाणी अशी गदा घेऊन आहेत. तर हनुमानजींची एक मुद्रा जी आहे तर ती खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यातून आपण खूप काही लेसन घेऊ शकतो. की हनुमानजी बघा, मी किंकर मुद्रा म्हणतात तिला, म्हणजे ही ज्या दोन्ही अंजली आहेत, म्हणजे हात ज्याला संस्कृत भाषेत अंजली म्हणतात, की अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या समोर हनुमानजी काय करतात, अंजलीबद्ध या अवस्थेमध्ये, या स्थितीमध्ये ते प्रभू रामचंद्रांपुढे उपस्थित असतात. याला काय म्हणतात, किंकर मुद्रा. किंक करोती, किंक म्हणजे काय, की मी तुमच्यासाठी, हा दास तुमच्यासाठी काय करू शकतो. तर या नेहमी या सिच्युएशन मध्ये हनुमानजी हे प्रभू रामचंद्रांची सेवा करण्यासाठी उपस्थित असतात. आणि कधीही बघा, ही जेव्हा अंजली मुद्रा, आता आपल्याला अंजली म्हटलं की अंजलीचे वेगवेगळे भांडे आठवतील, अंजली कुकर, अंजली तवा, हे आपल्याला नॉनस्टिकची भांडी, परंतु खरं अंजली म्हणजे हे दोन्ही हात जेव्हा अशा रीतीने जुळले जातात आणि त्याच्यामध्ये ह्या दोन्ही हातांमध्ये हनुमानजींची एक तुम्ही कधी बघू शकता त्या मुद्रेमध्ये की गदा ही त्यांची त्याच्यामध्ये उपस्थित आहे. म्हणजे त्यांनी ती जी गदा आहे ती अशी बाजूला ठेवलेली नाही, तर ती गदा धरून ते प्रभू रामचंद्रांच्या पुढे किंक करवती, म्हणजे मी तुमचा दास आहे आणि तुमची सेवा करण्यास उत्सुक आहे. तर अशा भावनेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या समोर ते उपस्थित असतात. तर याच्यातून आपण काय शिकू शकतो, की जेव्हा कुठलीही गोष्ट, म्हणजे आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला काहीही करायचं, आपण कशाचा शोध घेत आहोत, सगळेजण सुखाचा शोध घेत आहोत. कशाचा, म्हणजे सुखाचा, आनंदाचा शोध घेत आहोत. आणि हा आनंदाचा शोध घेताना त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, की त्याच्यामध्ये कुठलाही काटछाट नकोय. म्हणजे एखादा आनंद आपल्याला प्राप्त झाला तर आपल्याला असं वाटतं की अरे हा आनंद मला शाश्वतरित्या प्राप्त व्हावा. पण असं होतं का हो जीवनामध्ये, आनंद आला, सुख आलं की काहीतरी होतच, काहीतरी घडतच, परंतु प्रत्येक जण त्याच्या शोधात आहे आणि प्रत्येकाला काय करायचंय की तसा शाश्वत आनंद प्राप्त करायचाय. कोणाला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त झाला आहे आणि आता तो माझा आनंद काही दिवसांनी तो काय होईल, तो कुठेतरी लुप्त होईल, अशी आशा असते का कुणाला, किंवा कुणाला वाटतं का असं जीवनामध्ये व्हावं? नक्कीच नाही. प्रत्येक जण ह्या शाश्वत आनंदाचा शोध घेत आहे. परंतु जोपर्यंत हे हनुमानजी जे आहेत, हनुमानजींचं बघतो आपण की दास्य भावनेमध्ये प्रभू रामचंद्रांपुढे त्या या मुद्रेमध्ये, किंकर मुद्रेमध्ये उपस्थित आहेत. आणि ते काय करत आहेत, की ते सांगत आहेत की प्रभू रामचंद्रांना तुम्ही मला सेवा द्या. आणि त्या सेवेसाठी त्यांचं जे हे आहे, आयुध आहे, म्हणजे जे काही आहे शस्त्र, ती आहे गदा, ते घेऊन ते तिथे उपस्थित आहेत. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण शिकू शकतो की प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावर ते हास्य आणण्यासाठी हनुमानजींनी त्यांचं जीवन, त्यांचं सर्वस्व प्रभू रामचंद्रांच्या प्रचरणी समर्पित केलेलं आहे. आणि याच्यातून हनुमानजी जो अति उच्च स्तरावरचा दिव्य आनंद अनुभवत आहेत. तसेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण हे शिकवण घेऊ शकतो की आपण कितीही आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तरीही हे आंतरिक समाधान आपल्याला कधीच प्राप्त होणार नाही. जेव्हा खऱ्या अर्थाने की आपण या किंकर मुद्रेमध्ये, दास भावनेमध्ये भगवंतांच्या समोर उपस्थित राहू आणि भगवंतांना प्रार्थना करू की माझ्याकडे जे काही आहे ते तुमच्या सेवेसाठी आहे आणि तुम्ही मला तुमच्या चरणांशी रुजू करा. ही भावना जेव्हा आपल्या हृदयामध्ये निर्माण होईल आणि आपण त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये याला स्थान देऊ, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण काय करू शकतो, तो आनंद प्राप्त करू शकतो. आणि जसं हनुमानजींनी त्यांच्या सेवांमधून प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं, तसं आपण सुद्धा नक्कीच आपल्या सेवा भावनेने आपण सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावर काय करू शकतो, हास्य आणू शकतो, आनंद आणू शकतो आणि त्याची कृपा आपल्याला काय होऊ शकते, ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर आता हे जे आपण सुरुवातीचं हे संभाषण ऐकलं,
की हनुमानजी म्हणतात की प्रभू रामचंद्र म्हणतात मी तुला वरदान देऊ इच्छितो. तर सुरुवातीला काय झालेलं असतं की जी अंत्यलीला, शेवटच्या ज्या काही लीला होतात त्याच्यामध्ये या घटनेचा उल्लेख येतो. की जेव्हा सुरुवातीला हनुमानजी लंकेमधून सीतामाईचा शोध घेऊन येतात आणि सीतामाईचा शोध घेऊन आल्यानंतर सीता कुठे आहे, हे सीतादेवी कुठे आहे सगळ्यांना माहित होतं. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना इतका आनंद होतो आणि प्रभू रामचंद्र त्यांना काय म्हणतात की तू म्हणजे इतकी कृतज्ञता व्यक्त करतात प्रभू रामचंद्र, पण ते म्हणतात की तुझ्या ह्या सेवेप्रती की माझ्याकडे काहीच नाही आता तुला देण्यासाठी, आणि माझ्याकडे मी कफल्लक आहे, माझ्याकडे फक्त माझं हे आलिंगन आहे तुला देण्यासाठी. आणि जेव्हा ते असं आलिंगन देतात, म्हणजे भक्ती भावना, म्हणजे ही प्रभू रामचंद्रांची हनुमानजींच्या प्रती. विचार करा की आलिंगन देणं म्हणजे काय करतायत, भगवंत स्वतःचं प्रेम हनुमानजींना सुपूर्त करत आहेत. आणि त्यावेळेस ते म्हणतात की माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे हे फक्त आलिंगन आहे. तर ती हनुमानजी आणि प्रभू रामचंद्रांची ती आलिंगन भेट सगळ्यांना माहित आहे. तो फोटो पण आपण बघतो की ते किती प्रेमाचं प्रतीक आहे. आपण बघू शकतो भक्ती मधल्या सर्वोच्च स्तर आहे. आणि जेव्हा हे अयोध्येमध्ये येतात आणि भगवंतांचा राज्याभिषेक वगैरे होतो प्रभू रामचंद्रांचा, त्यावेळेस हनुमानजींना ते एकांतात भेटतात प्रभू रामचंद्र. आणि एकांतात भेटल्यानंतर मग ते त्यांना म्हणतात, त्यावेळेस त्यांना ती आठवण येते. आणि मग ते ते त्यावेळेस त्यांना म्हणतात की हनुमानजी तू माग, तुला काय वरदान मागायचं आहे. तर ते आठवण काढतात की त्यावेळेस माझ्याकडे काहीच नव्हतं तुला देण्यासाठी, आता मी तुला काय देऊ, तू वरदान मागा, आता मी तुला सर्व काही देऊन अर्पण देऊ शकतो तुला, असं प्रभू रामचंद्र म्हणतात. आणि ज्यावेळेस ते म्हणतात त्यावेळेस हे काय करतात की हे प्रभू रामचंद्रांना हनुमानजी हे वरदान मागतात की मला हे वरदान द्या. म्हणून म्हणतात की 7 चिरंजीवी जे आहेत त्याच्यामध्ये हनुमानजी पण आहेत आणि हनुमानजी अजूनही पृथ्वी तलावर आहेत. तर आता विचार करा, ही जी आलिंगन भेट आहे ही सगळ्यांना माहित आहे की किती प्रसिद्ध आहे. जर आपण कुणाच्या प्रती काही सेवा करत असेल तर तुम्ही सांगा हो, तुम्ही विचार करू शकता की जर आपल्याला आपण कोणाची सेवा केली किंवा काही काम केलं किंवा कुठलीही गोष्ट असेल, काही त्या बदल्यात आपल्याला काही द्यायचं असेल आणि आपण जर म्हटलो की मी माझं आलिंगन तुला देत आहे आणि ठीक आहे आता एवढं केलं ना त्याच्या प्रती माझं तुला तुला आलिंगन, तर ते होईल का हो, ते ऍक्सेप्ट करेल का? कुणाचं आलिंगन मिळू न मिळू आपल्याला काय पाहिजे असतो, त्याचा मोबदला पाहिजे असतो. मग इथे हनुमानजींचा जो स्तर आहे, त्या हनुमानजींचा स्तर काय आहे ते आपण बघू शकतो. तर हनुमानजी हे मागतायत की स्नेहो मे परमो राजन त्वयी तिष्ठत नित्यदा भक्तिश्च नियता वीरा भाहो नान्यत्र गच्छतु. म्हणजे भगवंत हनुमानजी काय म्हणत आहेत की हे प्रभू रामचंद्र, तुमचा स्नेह, तुमचं प्रेम नित्यदा म्हणजे नित्य आणि नियता म्हणजे कायमस्वरूपी, तुमचं निरंतर तुमच्या भक्तीमध्ये मला स्थान द्या. आणि भक्तीशी नियता वीरा भावो नान्यत्र गच्छतु. नान्यत्र म्हणजे कुठलंही स्थान, काळ, स्थळ, काळ, परिस्थिती, ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मी निरंतर तुमचं नाम घेईल आणि निरंतर तुमच्या प्रेमामध्ये मी तुमची सेवा करेल, प्रेममय भक्तीमध्ये. तर अशा पद्धतीचं वरदान हनुमानजी इथे मागत आहेत, जे आपण सुरुवातीला ऐकलं. तर याचा फायदा हनुमानजी कसा उठवतायत, तर हे पण आपण शिकलं पाहिजे की कशा पद्धतीने जर आपल्याला जर कुणी भगवंत आले आपल्या समोर आणि आपल्याला जर म्हटले की माग, तुला काय मागायचंय, तर आपण म्हणू काय मागायचंय, काय काय मागायचंय, असा आपला शब्द येईल पहिला. काय मागायचंय असं नाही, काय काय मागू मी, एवढी मोठी लिस्ट आपल्याकडे असते. मग भगवंतांना आपण काय मागितलं पाहिजे, हे हनुमानजींच्या आपण ह्या लीलेमधून शिकू शकतो की भगवंतांच्या चरणी आपण काय मागितलं पाहिजे आणि कशा पद्धतीने भगवंतांना काय प्रार्थना केल्या पाहिजेत. असं नाही की भौतिक जीवनाच्याच ह्या गोष्टीच आपण तर भगवंतांना मागणे, जसं हनुमानजींना ती संधी मिळाली नंतर, त्यांनी सुरुवातीला आलिंगन दिलं, पण जेव्हा त्यांनी स्वतःहून विचारलं की तुला काय पाहिजे, त्यावेळेस हनुमानजी हे वरदान मागतात. जेव्हा भक्तीमध्ये असा काही आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते तर आपण त्याचा भक्तिमयरित्या त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. तर हे आपण याच्यामधून शिकू शकतो. आणि याच्यामध्ये परत ते काय म्हणतात की यावन राम कथा वीरा चरिष्यती महितले तावत शरीरे वत्स्यंत प्राण मम न संशये. म्हणजे इथे प्रभू रामचंद्र म्हणतात नंतर, जेव्हा हनुमानजी हा श्लोक म्हणतात की मला तुमच्या स्थळ, काळ, परिस्थिती कुठेही असू दे, नित्यम नियता आणि नित्यदा म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि नित्य मला तुमचा संग द्या, तुमचं प्रेम द्या. आणि इथे ते बघून प्रभू रामचंद्र म्हणतात की यावत रामकथा वीरा चरिष्यती महितले
तावत शरीरे वत्स्यंतु प्राण मम न संशये. म्हणजे ते त्या ठिकाणी म्हणतात की मीही त्या ठिकाणी जिथे जिथे रामकथा चालेल तिथे तिथे हनुमानजी असतील आणि तिथे तिथे मी स्वतः तिथे असेल. तर हे वरदान हनुमानजींनाही प्रभू रामचंद्र देतात आणि स्वतःही ते आश्वासन देतात. म्हणून प्रामाणिक सेवक आणि स्वामी यांच्यामधलं नातं हे कसं असावं हे आपण बघू शकतो. तर आता आपल्याला कसं असतं ना की काही हनुमानजींनी एवढ्या सेवा केलेल्या आहेत त्यांच्या. किती सेवा, म्हणजे तो सेवेचा सर्वोच्च स्तर आहे हनुमानजींचा. आणि आपण जर आपण ह्या भौतिक जगामध्ये याची तुलना करू शकतो. हे भौतिक जीवन कसं आहे की जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो, कुठलीही सेवा आपण करतो, कुठलंही काम करतो, त्याच्या बदल्यात आपल्याला सेवा हा शब्द तर आता तर खरे लागूच होत नाहीये. परंतु तरी आपण म्हणूया की भौतिक कुठलीही सेवा आपण करतो तर त्याच्या बदल्यात आपल्याला कशाची गरज असते? आपल्याला त्याच्या बदल्यात काहीतरी वेतन, काहीतरी मोबदला याची गरज असते. म्हणजे आपलं तन, म्हणजे आपलं हे शरीर, शरीराला तन म्हणतात संस्कृतमध्ये शब्द तन. म्हणजे ह्या तनाचं पोषण, तन याचं पोषण करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? वेतनाची गरज असते. म्हणजे बघा, वेतनाची गरज कशाची आहे, कशासाठी आहे? या तनाचं, या शरीराचं पोषण करण्यासाठी. आणि याला हे पोषण करण्यासाठी या वेतनातून जे धन मिळतं त्या धनाच्या मागे आपण इतके पळतोय, इतके धावतोय की कधी आपलं निधन होईल हे आपल्यालाही कळणार नाही. म्हणजे ह्याच्यातून आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आपलं हे धन धन मागे मागे पळतोय, त्याच्या मागे पळता पळता आपलं कधी निधन होतंय आणि कधी आपण या जगातून निघून जातो, कधी हे आयुष्य संपून जाईल आपलं, हे आपल्यालाही समजणार नाही. म्हणून हे भौतिक जगाचा हा स्वभाव आहे की जिथे तुम्ही काही सेवा करता तिथे प्रत्येक ठिकाणी काय करतो, आपल्याला मोबदला लागतो. चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णराज कविराज गोस्वामी म्हणतात की प्रेम धन विना व्यर्थ दरिद्र जीवन. म्हणजे काय आहे की हे प्रेमधन म्हणजे काय आहे, भगवंतांप्रतीचं जर प्रेम आपल्याकडे नसेल तर आपलं जीवन काय आहे, दरिद्री आहे. दरिद्र, दरिद्र म्हणजे आपण मुलांना सुद्धा आपण सगळ्या आई आहोत, सकाळच्या वेळेमध्ये जर मुलं लवकर उठले नाही तर आपला हा एक एकदम टिपिकल शब्द आहे, काय दरिद्र्यासारखा झोपलायस, दरिद्री कुठला, असं आपण म्हणतो की नाही. तसा हा दरिद्री हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कशा पद्धतीने इथे. त्यामुळे तर चैतन्य चरितामृत मध्ये हे वर्णन आहे की आपल्याकडे प्रेमधन, भगवंतांप्रतीचं प्रेमधन नसेल तर खऱ्या अर्थाने आपण काय आहोत, दरिद्री आहोत. भले आपल्याकडे कितीही गोष्टी येऊ देत, परंतु हे भगवंतांप्रतीचं प्रेम जर नसेल तर आपण दरिद्री जीवन जगत आहोत. म्हणून दास मोरे वेतन मोरे देह प्रेमधन. म्हणजे काय आहे की हे जर आपण जे काही करतो ह्या जगामध्ये, आपण हे भौतिक काम करतोय, कुणी ना कुणाचं काही ना काही काय करतोय, सर्वंट आहे. जर एखादा नवरा बायको पतीची सेवा करत आहे, पती कोणाची तरी सेवा करत आहे, मुलं कोणाची तरी सेवा करत आहेत आणि प्रत्येकाचा काय आहे त्याच्यामध्ये काही ना काही मोबदला प्राप्त होतोय, त्या बदल्यात करत आहेत. म्हणजे ह्या जगाचा गुणधर्मच असा आहे की प्रत्येक जण सेवा करतोय, परंतु तो कसा करतोय, शरीराचं पालन पोषण करण्यासाठी. आणि प्रत्येकाला त्या धनाची हाव आहे. त्याच्यातून एक खूप छान स्टोरी आहे. थँक्यू माताजी, पवित्र लीला माता. प्रेम धन विना व्यर्थ दरिद्र जीवन. थँक्यू. मी म्हणजे माझ्याकडून चुकला असेल एखादा अर्धा शब्द बोलताना, थँक्यू सो मच. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की एकदा काय होतं, एक व्यक्ती जो आहे, एक तरुण मुलगा इंटरव्ह्यू साठी जातो ऑफिसमध्ये. आता साहजिकच आहे, तो एम्प्लॉयर असतो, तो जो बॉस असतो तो त्यांना विचारतो की तुला किती अपेक्षा आहे सॅलरीची, तुला पगाराची किती अपेक्षा आहे. तर हा म्हणतो की मला कमीत कमी 2 लाख रुपयाची अपेक्षा आहे. तर तो मालक म्हणतो की, तो बॉस म्हणतो 2 लाख? म्हणतो मी तर तुला 4 लाख रुपये देणार होतो. आणि 4 लाख म्हटल्यानंतर त्याचे डोळे असे चमकतात. तो म्हणतो की 4 लाख रुपये देणार होतो, प्लस मी तुला एक लॅपटॉप देणार होतो छान. आणि मग नंतर म्हणतो की एक एकदम भारी 4 व्हीलर कार मी तुला देणार होतो, एकदम टाकी बिकी एकदम गच्च भरलेली पेट्रोलने. आणि एक रो हाऊस पण देणार होतो. इतकं मी काही का तुला देणार होतो. हा हे ऐकत ऐकत एकदम असा इतका आनंदाने, इतका आनंद होतो त्याला. आणि तो संकोचतो, म्हणजे त्याला थोडं लाज वाटल्यासारखी होती की आपण काय मागितलं, 2 लाख रुपये आणि आपल्याला काय काय मिळत आहे. आणि तो असा म्हणतो की, एकदम असं म्हणतो की संकोचतो, असा गडबडतो. तो म्हणतो की तुम्ही काय म्हणजे मला तुम्ही का लाजवताय अशा पद्धतीने, असं म्हणजे संकोचून म्हणतोय अगदी. आणि मग तो मालक म्हणतो की सुरुवात कोणी केली, म्हणजे असं त्याला एक शब्दाची सुरुवात कोणी केली. आणि मग तो गडबडतो. म्हणजे ह्या भौतिक जगाचा स्वभाव असा आहे की सेवक आणि स्वामी जरी आपण असलो तरी प्रत्येकाला काय आहे, प्रत्येकाला कशाची ना कशाची हाव आहे. तर हे आपण सेवक आणि स्वामी प्रभू रामचंद्र आणि हनुमानजींच्या
या सेवा भावनेतून आपण बघू शकतो की जेव्हा आपण भगवंतांप्रती काही सेवा करतो आणि आपल्याला पण काही मागणं मागायचं असेल, तर आपण कसं आध्यात्मिक जीवनासाठी काही मागणं, काही इच्छा आपण व्यक्त केल्या पाहिजेत. तर आजचा हा खरोखर पवित्र दिवस आहे की आज हनुमानजींकडून आपण हे हनुमानजींच्या चरित्रातून आपण शिकू शकतो. असं नाही की कुठली जयंती आली, कुठलाही उत्सव आला, आविर्भाव दिन आला, गेलो मंदिरामध्ये 2 हात जोडले, नमस्कार केला ना आलो माघारी. तर असं नाहीये. तर हे आपल्या जीवनामध्ये समजून घेण्यासाठी आहे. म्हणून आपण जे काही आपल्या व्यवहारामध्ये आपण शिकू शकतो, की जे काही आपल्याला प्राप्त होतं यथाशक्ती आपण भगवंतांच्या सेवेमध्ये ते समर्पित केलं पाहिजे. आता हनुमानजी तर असं म्हणतात की हनुमानजी सर्वात मोठे मॅनेजमेंट गुरु आहेत. की जसं हनुमानजी जेव्हा सुरुवातीला लंकेमध्ये गेले, तेव्हा हनुमानजींनी काय केलं? हनुमानजींनी सगळ्या लंकेला काय केली? आग लावून दिली. आता त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ती रॉकेल कोणाचं? रावणाचं. ते जी कापड बांधलं होतं ती चिंधी कोणाची? रावणाची. लंका कोणाची? रावणाची. जळालं कोण? लंकेत सगळी लंका. आणि हनुमानजींचं काय होतं ह्याच्यामध्ये? फक्त शेपटी होती हनुमानजींची. म्हणजे एक काय म्हणू शकतो यशस्वी म्हणजे जे मॅनेजमेंट बिझनेस जर करायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये सक्सेस बघतो कशा पद्धतीने आपलं कसं कमी जाईल आणि आपल्याला तो परतावा आहे त्याचा फायदा आहे तो कसा पद्धतीने जास्त होईल त्याच्यामध्ये म्हणजे आपलं जे भांडवल आहे त्याच्या दुप्पट आपण नफा काढण्याचा प्रयत्न करतो. तर हनुमानजी एक मॅनेजमेंट गुरु सुद्धा आहे. ते सुद्धा आपण भौतिक जीवनामध्ये सुद्धा आपण हनुमानजींकडून हे तत्व शिकू शकतो की कशा पद्धतीने आपण सुद्धा आपलं जे काही आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं तर त्याचा परतावाही आपण त्याची गिनती करू शकत नाही की भगवंत आपल्याला काय कृपा प्राप्त करून देऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे आपण बघितलं ह्याच्यामध्ये हनुमानजी ही जी प्रार्थना करतात त्याच्या मागे काय रिझन असतात. आणि हनुमानजी आणि जांबवन तर याच्यामध्ये पण आपल्याला आपण आता ह्याच्यामध्ये इतकं काही बोलण्यासारखं आहे परंतु आपण तो टॉपिक घेऊन त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. जेव्हा सीतामाईचा शोध घ्यायचा असतो, जेव्हा जांबवान आणि हनुमान यांचं गटबंधन होतं म्हणजे एकत्रित येतात ते त्याच्यासाठी त्या कार्यासाठी. आणि त्याच्यामध्ये म्हणजे जांबवान अंगद संपाती त्याच्यामध्ये हनुमान हे सगळे एकत्रित येतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा ही समुद्र पार करण्याची चर्चा त्यांची चाललेली असते जेव्हा समुद्र येतो अथांग. मग आता हा समुद्र कसा पार करायचा कारण त्यांना ना जांबवान म्हणजे ह्यांनी सुग्रीवानी सांगितलेलं असतं त्यांना की तुम्ही हे पूर्ण तुमचं हे जे पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही माघारी यायचं नाही आणि तुम्ही जर माघारी आला तर मी तुम्हाला मारून टाकेल. त्यामुळे ते सगळे असे एकत्रित आलेले असतात. हे ना मला वाटतं सुंदरकांड मध्ये याचं वर्णन येतं. सुंदरकांड मध्ये ह्या ज्या लीला आहे त्याच्यामध्ये याचं वर्णन येतं म्हणून आपण ते सुरुवातीला बघितलं ना की सुंदरकांडचं सुद्धा पठण करतात. तर याच्यामध्ये हे वर्णन आहे ह्या घटनेचं. मग ते असे बसलेले असतात सगळेजण की आता काय करावं या समुद्र कसा पार करायचा कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो ह्या समुद्रातून. तर अंगद जे आहेत ते म्हणतात की मी 100 योजन दूर जाऊ शकतो परंतु मी काय करू शकत नाही की परत माघारी येऊ शकत नाही कारण माझी बॅटरी काय होणार डिस्चार्ज होणार कारण माझ्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये. अंगद म्हणतात. म्हणजे जांबवान जे असतात जांबत ते म्हणतात की त्यांनी त्यांनी त्यांचं ऍक्च्युली वय झालेलं असतं. तर ते काय म्हणतात की मी माझ्या म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्यांनी पृथ्वीला 21 वेळा पूर्ण प्रदक्षिणा घातलेली असती एवढी शक्तिवान असतात ते. पण ते म्हणत असं प्रत्येक जण काही ना काही मर्यादा सांगतो. कोणी म्हणतो मी एवढं अंतर जाईल कोणी म्हणतो मी तेवढं अंतर जाईल कोणी म्हणतो मी तिथून परत माझं अंगद म्हणतात मी माघारी येणार नाही. प्रत्येक जण प्रत्येकाची काय सांगत असतो मर्यादा सांगत असतो की कसं करणार. आणि हनुमानजी काय करतात आपले शांत बसलेले असतात अगदी. आणि मग जांबवान यांचं लक्ष जातं हनुमानजींकडे आणि मग हनुमानजी कडे लक्ष जातं ते म्हणतात की हे हनुमानजी हे कार्य करू शकतात. तर आता हे हनुमानजींकडे त्यांचं लक्ष का जातं आणि जांबवान का म्हणतात की हनुमानजी करू शकतात. तर त्याच्या मागे पण खूप छान स्टोरी आहे. ती बालकथा हा जांबवान यांना माहित असते की जेव्हा प्रभू दशरथ राजा पुत्र प्राप्तीसाठी जो यज्ञ करतात त्या यज्ञामध्ये पुत्र प्राप्तीसाठी जो काही तो हे असतो जो प्रसाद असतो महाप्रसाद त्या यज्ञातून येतो पुत्र प्राप्तीसाठी आणि या तिघींनाही दिला जातो कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी. त्यातला काही भाग जो असतो त्यातला तो जो भाग वायुदेव जो आहे तो काय करतो तो घेऊन जातो म्हणजे हवेने ते उडून जातो म्हणजे ती वायुदेवाचं काम असतं ते ऍक्च्युली. आणि इकडे अंजना आणि केशरी हे जे हनुमानजींच्या माता पित्यांचं नाव आहे. तर हे हनुमानजी आणि केशरी वायुदेव काय करतात तो जो भाग असतो त्यातला अर्धा तर तो अंजनीच्या ह्याच्यामध्ये टाकतात तो
मग अंजनी, अंजना, केशरी आणि वायुदेव यांच्या संमिलनाने हनुमानजींचा जन्म होतो. तर अशा पद्धतीने जेव्हा हनुमानजी जन्मतात, ते जेव्हा प्रकट होतात, तेव्हा ते झाल्या झाल्याच बोलायला लागतात. म्हणजे आता हे बघा, आपल्याला तेव्हा जेव्हा ते आपल्याला सगळ्यांना ती कथा माहित आहे की जसं ते सूर्याचा जो गोळा बघतात, तर आपण सूर्याचा ते गोळा म्हणजे त्यांना फळ दिसतं. खरं तर आपण सूर्याचा गोळा नाही म्हणत, आपण सूर्यदेव, सूर्यदेवांना प्रणाम करतो. सूर्य नमस्कार करताना सुद्धा सूर्यदेवांना नमस्कार करतो. पण त्यांना तो काय दिसतो, एक फळ असतं, ते फळ फळ असतं म्हणजे फळ दिसतं त्यांना. आणि ते म्हणतात की अंजनाला म्हणतात मला भूक लागलेली आहे. तर ते बघतात ते एकदम असे शॉक होतात की काय असला कसला पुत्र प्राप्त झालेला आहे. म्हणजे हा वानरासारखा दिसतोय आणि ह्याला झाल्या झाल्या बोलायला पण लागलाय आणि लगेच भूक पण लागली म्हणतोय. आणि जसं त्यांचं त्या सूर्याकडं लक्ष जातं आणि ते त्याच्यावर ते जेव्हा ते हे करतात, उडी मार जंप करतात सूर्याकडे, आणि जेव्हा ते तो प्रवास करत असतात, तेव्हा सूर्यदेव नुकताच सूर्यास्त झालेला असतो, सॉरी सूर्योदय झालेला असतो. आणि लाल लाल असं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सूर्य कशा पद्धतीने लाल आभा आकाशामध्ये दिसते आणि एकदम लाल भडक सूर्याचा जो सूर्य जे आहे एकदम असा गोळा दिसतो. तसं ते जसं जसं तिकडे जातात तेव्हा सूर्यदेवांना ते दिसतं की अरे हा कोण आलेला आहे, आणि तो पण चक्क सूर्यदेवांकडे येतोय. म्हणजे तो जसा 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 जवळ येतो तसं ते बघतात की हा तर माझ्याकडेच यायला लागलेला आहे. मग त्यांना काळजी पडते की हा जळून भस्म होऊ शकतो. मग ते घाईघाईने काय करतात, यांना बोलवतात, इंद्रांना बोलवतात. इंद्र आणि इंद्राला म्हणतात की येऊन बघा इथे हा नक्की कोण आहे आणि कशासाठी इकडे येत आहे. आणि तर त्याचा मृत्यू हा शब्द नाही वापरत, पण ते म्हणतात की हा इकडे इतक्या स्पीडने येत आहे आणि ते असं दिसत आहे की त्याच्या तोंडातून काय होत आहे, लाळ गळत आहे, म्हणजे याला भूक पण लागलेली दिसते. आणि जेव्हा हे इंद्रदेव येतात आणि इंद्रदेव काय करतात की ते बघतात, जसं जसं इंद्रदेवांच्या हनुमानजी जवळ येतात त्यांच्या लक्षात येतं की हा इंद्रदेवांना, ते इंद्रदेव त्यांना दिसतात. मग ते काय करतात, त्यांचा मोर्चा इंद्रदेवांकडे वळवतात, बाल हनुमान. आणि जसं ते वळवतात तसं इंद्र काय करतो, इंद्राच्या हातामध्ये ते हे असतं, काही शस्त्र असतं, अस्त्र असतं, ते जे असं फेकतात आणि ते हनुमानजींच्या इथे हनुवटीवर लागतं. आणि जसं ते हनुवटीवर लागतं तसं काय होतं, हनुमानजी काय करतात, बेशुद्ध पडतात. म्हणजे तो ऐरावत वर आलेला असतो आणि ते व्रज असतं, व्रज, ते व्रज असं फेकलं की इथं हनुवटीवर लागतं. आता ते इंद्राचं व्रज आहे, हनुमानजी बेशुद्ध पडतात. आणि बेशुद्ध पडल्यानंतर इथं जे लागलेलं आहे हनुवटीवर, म्हणून त्यांचं नाव ऍक्च्युली हनुमानजी पडतं. पण जेव्हा ते खाली पडतात तेव्हा वायुदेव बघतात, की वायुदेवांचा ते पुत्र आहेत ना, पवनपुत्र हनुमान आपण म्हणतो, की ते खाली पडलेले बघून ते क्रोधित होतात खूप, की माझ्या पुत्राला कोणी अशा पद्धतीने हे केलं. आणि ते काय करतात, एका क्षणात पूर्ण जो हवा आहे ती पूर्ण काय करतात, कंट्रोल करून घेतात. म्हणजे ते म्हणतो ना, अनुलोम विलोम, अनुलोम झाला विलोम होतच नाही, सगळे जाग्यावर फ्रीज होतात. पूर्ण ब्रह्मांडातला श्वास रोखला जातो आणि मग सगळे इतके गडबडतात. आणि मग सगळ्यांना कळतं की हे वायुदेवांचं काम आहे आणि सगळ्यांना कळतं की हे वायुदेवांचा पुत्र आहे. म्हणून क्रोधित होऊन त्यांनी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने ते हे केलेलं आहे, थांबवलेलं आहे, हवा सगळी थांबवलेली आहे. मग ते काय करतात, ते त्यांना विनंती करतात आणि त्यांना म्हणतात की कृपया मी तुम्हाला आम्ही प्रार्थना करतोय की तुम्ही ही परिस्थिती परत सर्वसाधारण नॉर्मल करा, ही हवा परत पहिल्यासारखं हे सगळं वातावरण ब्रह्मांडातलं होऊ देत. आणि आम्ही त्यांना हे करतो, हनुमानजींना प्रोटेक्ट करतो म्हणतात. आणि मग वायू देवता काय करतात, मग नंतर ते परत नॉर्मल परिस्थिती होती. परंतु आता ते हनुमानजींना इंद्र म्हटलेले असतात की तुम्ही हे सगळं परत नॉर्मल करा. मी त्यांना शुद्धीवर आणतो, त्याला हनुमानजींना. म्हणजे जेव्हा ते हनुमानजींना शुद्धीवर आणतात तेव्हा मग वायुदेव पण खूप खुश होतात आणि सगळे देवी देवता पण मोठा एक काय म्हणतात, सुटकेचा श्वास टाकतात. आणि मग ते म्हणतात की ते त्यांना भरभरून आशीर्वाद देतात ते हनुमानजींना. सगळे देवी देवता, कोणी वरदान देतं, कोण शक्ती देतं, कोण त्यांना शस्त्र देतात, काय भरपूर सगळ्या देवी देवतांकडून त्यांना काय होतात, आशीर्वाद प्राप्त होतात. आणि ते आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर म्हणजे जेव्हा हनुमानजी आता आधीच एवढे शक्तिशाली आहेत, विचार करा की जन्मल्या जन्मल्या ते सूर्याकडे झेप घेऊ शकतात, आता तर ते किती शक्तिशाली झाले. आणि जेव्हा ते शक्तिशाली होतात तेव्हा जेव्हा त्यांच्या खोड्या पण भरपूर वाढतात. एकदा नारद मुनींना पण काही काळाने दिसतं की अरे हा एक कोणतरी मुलगा आहे, एक वानर आहे आणि तो शक्तिशाली आहे, त्याला भरपूर काहीतरी कृपा आहे त्याच्याकडे. म्हणून नारद मुनी पण बघायला येतात हनुमानजींना. आणि जेव्हा हनुमानजींना बघायला येतात तेव्हा हनुमानजी बघतात नारद मुनी आलेले आणि ते नारद मुनींना विनंती करतात की तुम्ही तुम्ही मला संगीत ज्ञान द्या तुमच्याकडलं. आणि हनुमानजी पण, नारद मुनी पण खुश होतात
आणि नारद मुनी त्यांना काय करायला लागतात, ते संगीत, ते ज्ञान, ती कला त्यांना अर्पण करतात. आणि जसं जसं ते शिकवतात तसं तसं नारद मुनी हनुमानजी ते हे करतात, ग्रहण करत जातात. आणि मग एका टप्प्यावर आल्यानंतर नारद मुनी म्हणतात की आता ठीक आहे, मी तुला एवढं शिकवलंय, तर आता तू पण म्हणून दाखव एखादं भजन किंवा संगीत एखादं. आणि मग हनुमानजी तयार होतात. आणि जी हनुमानजी ते संगीतमय, जे संगीत, ते वाद्य, ते आवाज आणि ते भजन जे अशा पद्धतीने म्हणतात की नारद मुनी पूर्ण मंत्रमुग्ध होऊन जातात. म्हणजे त्यांना काही भानच राहत नाही. नारद मुनींना आश्चर्य वाटतं की हा एक छोटा मुलगा, छोटा वानर, हे कसं काय एवढं एकदम पिकअप करू शकतो. आणि ते इतके दंग होऊन जातात, रममाण होऊन जातात त्याच्यामध्ये. त्यांच्या हातातली वीणा जी असती, ते 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 शिकवणी देत असताना त्यांनी एका दगडावर ठेवलेली असती. आणि ते इतकं हनुमानजी गातात, सुंदर गातात, तो दगड सुद्धा काय करतो, वितळतो. आणि ती वीणा जी असती त्याच्यावर तरंगायला लागते नारद मुनींची. आणि जसं ते एकदम देह पान हरपून गेलेले असतात, वीणा त्याच्यावर तरंगत असती, त्या क्षणाला पुढच्या काही मिनिटांमध्ये हनुमानजी बंद करतात. आणि बंद करतात, मग नारद मुनी एकदम जागेवर येतात आणि ते बघतात की ते म्हणतात, ते बघतात त्यांची वीणा कुठे. तर ते जेव्हा गायन बंद होतं, तसं तो दगड पण काय होतं, परत पूर्वावस्थेमध्ये येतो, तो घट्ट होतो, त्याच्यामध्ये ती वीणा काय होते, घट्ट अवस्थेमध्ये जाऊन बसते. मग नारद मुनी म्हणतात, अरे नारद मुनी त्याला ते म्हणतात की तू परत सुरुवात कर, तुझं गाणं, ते भजन तू सुरुवात कर, जे माझी वीणा कशी मला प्राप्त होणार. हनुमानजी म्हणतात, आधीच हनुमानजी खोडकर असतात. हनुमानजी म्हणतात, आता नाही गाणार मी. आणि असं म्हणून हनुमानजी पळायला सुरुवात करतात. मग नारद मुनी त्यांच्या मागे पळतात, त्यांच्या घरामध्ये, सगळ्या घरामध्ये नारद मुनी हनुमानजींच्या मागे, हनुमानजी पुढे. आणि मग जेव्हा तिथं केशरी येतात आणि ते हनुमानजींचे पिता, आणि ते म्हणतात की अरे तू काय करतोयस, तुला माहित आहे का हे कोण आहेत. ते म्हणतात, हो मला माहित आहे, ते ते खूप शुद्ध भक्त आहेत आणि त्यांच्या चरणांची धुळी आपल्या घरामध्ये प्राप्त व्हावी म्हणून मी ही करत आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हनुमानजी हे इतके शक्तिशाली होते. आणि आता हे जे हनुमानजी आहेत, आणि हे जांबवन, आपण आता परत इकडे येऊया, हे आपण बॅकग्राऊंड बघितला कशा पद्धतीने. तर हे जे हनुमानजी, हे जांबवान आणि हनुमानजी यांच्यातलं अंतर काय आहे, की जांबवान त्यांना काय करतात, त्यांच्या शक्तीची काय करतात, आठवण करून देतात. म्हणजे जांबवान जे आहेत त्यांच्याकडे काय आहे, होश आहे, म्हणजे ते ज्ञान आहे त्यांच्याकडे. परंतु तो जोश जो आहे, शक्ती जी आहे, ताकद जी आहे, ती कुणाकडे आहे, ती हनुमानजीकडे आहे. म्हणजे आपण काय बघू शकतो, हे बुद्धी आणि शक्तीचं हे प्रतीक आहे. जांबवानकडे ती बुद्धी आहे, परंतु शक्ती ही कोणाकडे आहे, हनुमानजींकडे आहे. म्हणून मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण हा मेसेज घेऊ शकतो की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुद्धा जांबवानसारखे कुणी भक्त जे येणार नाहीत, की जे जेव्हा येतील तेव्हा आपण सुद्धा ती शक्ती भक्तीची प्राप्त करू शकतो. आणि जी हरवलेली सीता आहे, जी भक्ती देवीचं प्रतीक आहे, ते सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करू शकतो, ती आपण शोधू शकतो. तर जांबवानसारखे भक्त आपल्या आयुष्यामध्ये असणं, जे आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात, आपल्यामध्ये जी शक्ती आहे, जे गुण आहेत ते बाहेर काढतात, ते ऍक्च्युली जांबवानसारखे असतात. तर असे भक्त आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त होवो अशी प्रार्थना आपण करू शकतो. जसं जांबवांनी त्यांना ते दिलं, प्रदान केलं. जांबवांना माहित होतं हे हनुमानजींमध्ये आहे, परंतु हनुमानजींना काय होतं, ती जोश होता, शक्ती होती, परंतु त्याचं काय होती, ती बुद्धी नव्हती. आणि जांबवांकडे बुद्धी होती, परंतु ती शक्ती नव्हती त्यांच्याकडे. म्हणून आपण पण तशा वैष्णवांचा, तशा भक्तांचा आपल्या जीवनामध्ये शोध घेण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. आणि हनुमानजींना प्रार्थना केली पाहिजे की असे वैष्णव आमच्याही आयुष्यामध्ये प्राप्त होऊ दे. तर आता हे शारीरिक बल आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हनुमानजींकडे शारीरिक बल होतं. पण शारीरिक बलच होतं का हो, की जसं जिम मध्ये आपण बघतो की सगळेजण कुस्ती खेळतात आणि मोठे मोठे पोस्टर हनुमानजींचे लावतात आणि ते सगळ्या मसल्स हे करतात, बॉडी बनवतात. आणि त्याचा उपयोग काय करतात, हे तरुण मुलं बाहेर इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतात मुलींवर. म्हणजे साहजिकच आहे की तरुण मुलांचं काय असतं, इम्प्रेशन पाडायचं. आणि हे जे बाल ब्रह्मचारी आहेत, आणि ही प्रार्थना कोणाला करतायत, त्या ब्रह्मचार्याला, हनुमानजींना. तर ही हनुमानजींची शक्ती आहे आणि साहजिकच आहे त्या शक्तीने त्यांनी भगवंतांची सेवाही केली. परंतु प्रभू रामचंद्र जे आहेत ते हनुमानजींकडे कशामुळे आकर्षित झाले, म्हणजे शक्तीचं बल आणि संस्कारयुक्त बल, असं दोन्हीही बल आपल्याला हनुमानजींच्या जीवनामध्ये दिसतं. तर हे प्रभू रामचंद्र हे संस्कारयुक्त जे बल होतं, संस्कार जे होते ते हनुमानजींवर, त्याच्यामुळे खरं तर प्रभू रामचंद्र हे हनुमानजींकडे आकर्षित झाले. तर आता आपण बघूया की कशा पद्धतीने हनुमानजी ही लीला आहे
याच्यातून आपण बघू शकतो की प्रभू रामचंद्र हनुमानजींकडे का आकर्षित झाले आणि हनुमानजी हे आपल्याला याच्यातून काय शिकवतात. हनुमानचा दुसरा अर्थ असा होतो की मान. मान म्हणजे आपल्याला आपल्याला खूप काही गोष्टींचा अहंकार असतो, त्याचं हनन करणं, त्याला म्हणतात हनुमान. तर हे हनुमानजींचं हे हनुमानजींच्या ह्या शब्दात म्हणजे ह्या नावाचा हाही अर्थ होतो. आता हे संस्कारयुक्त गुण कोणते? तर याच्यामध्ये आपण बघूया की जेव्हा सुग्रीव हे किशिकिंदाचे नरेश असतात, राजा असतात वानरांचे. किशिकिंदा नरेश म्हणून म्हणतात सुग्रीवांना. आणि खरं पाहायला गेलं तर त्यांच्या अंडर, त्यांच्या गायडन्स मध्ये हनुमानजींनी सेवा केलेली आहे. परंतु तसे पाहायला गेलं तर हनुमानजी हे सुग्रीवापेक्षा प्रचंड शक्तिशाली होते. म्हणजे त्यांच्या शक्तीचा कुठे अंतच नव्हता, पण तरीही ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेवा केलेली आहे. तर याच्यातून आपण काय शिकू शकतो, तर याच्या मागे काय कथा आहे, तर ही आपण बघूया. की सुग्रीव जे आहेत ते सूर्यपुत्र आहेत, आणि वाली जे आहे ते इंद्रपुत्र आहेत, आणि हनुमान जे आहेत ते वायुपुत्र आहेत. तर आता हे सुग्रीव जे आहेत, सूर्यपुत्र म्हणजे काय, सुग्रीव हे कशाचं प्रतीक आहे, ते ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि वाली हे इंद्रपुत्र आहे, तर ते भोगाचं प्रतीक आहे. की ज्यांनी आपण बघितलं की वालीने कशी सुग्रीवाची पत्नी पळवली होती, तिचं अपहरण केलेलं होतं. म्हणजे हे भोगाचं प्रतीक आहे. आणि हनुमानजी जे आहेत ते वैराग्याचं प्रतीक आहे. तर हे आपण बघूया की हे सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्र, तर यांची स्टोरी काय आहे. तर एकदा काय होतं, उग्र तपस नावाचे एक ऋषी होते. उग्र तपस म्हणजे त्यांचं नावच उग्र तपस होतं. म्हणजे ते अशी काही उग्र तपश्चर्या करण्यासाठी प्रसिद्ध होते. जर समजा या वर्षी पाणी पिले तर ते पुढच्या वर्षीच पाणी पितील, अशी काही त्या तपश्चर्या करायचे. आणि अशा पद्धतीने म्हणून त्यांना नाव मिळालेलं असतं उग्र तपस, उग्र तपश्चर्या करणारे. आणि त्यांना पत्नी पण होती, तिचं नाव होतं नारायणी. तर आता ही नारायणी काय करायची, ती एकदम पतिव्रता स्त्री होती एकदम. आणि ती काय करायची, हे उग्र तपस जे आहेत त्यांना नेहमी त्या ह्याच्यामध्ये न्यायची. काय म्हणतो आपण त्याला, ध्रुव बाळांनी त्या आई वडिलांना त्या कावडीत न्यायचे. तसं ते त्याच्यामध्ये असं एक टोपली असते, टोपली, आणि ती टोपलीमध्ये त्यांना बसवायची. आणि टोपलीमध्ये घेऊन जिथे जिथे त्यांना तपश्चर्या करायची आहे त्या त्या ठिकाणी ती घेऊन जायची. आणि एकदा काय होतं, हे जे नारायणी आहे ती अशीच घेऊन चाललेली असती जंगलातून, वनामधून. आणि त्या ठिकाणी एक कुष्पांडव ऋषी म्हणून जे आहेत ते काय करत असतात, तपश्चर्या करत असतात. तर ते कुष्पांडव ऋषी, हो, श्रावण बाळ जसं त्या ह्याच्यामध्ये घेऊन जायची कावडीमध्ये, तसे ही टोपलीमध्ये घेऊन जायची. तर ते कुष्पांडव ऋषी जे असतात ते टोपलीमध्ये ठेवलेलं असतं नारायणीने. आणि ते असे तपश्चर्या करत करत असतात. आणि त्या काय होतं, ह्यांचं उग्र तपस जे आहेत त्यांचे पाय बाहेर आलेले असतात. आणि त्या पायांचा धक्का यांना लागतो, पुष्पांड ऋषींना लागतो. आणि त्या क्षणाला ते इतके क्रोधित होतात, इतके क्रोधित होतात की ते शाप देतात. की ते म्हणतात की उद्याचा सूर्योदय व्हायच्या अगोदर तुझ्या पतीचा मृत्यू होईल, असं ते क्रोधात येऊन शाप देतात. आता क्रोधात येऊन हा शाप तर मिळतो. मग नारायणी पण काही साधी स्त्री नव्हती. नारायणी पण पत्नीव्रता होती खूप, तिच्यामध्ये पण ते सतीचं तेज होतं. मग ती म्हणते की हो, तुम्ही शाप दिलेला आहे, परंतु त्या शापाने उद्याचा सूर्योदयच होणार नाही. ती म्हणते की मी आश्वासन देते तुम्हाला की उद्याचा सूर्योदय होणार नाही. अशा पद्धतीने त्यांच्या दोघांचं एकमेकांमध्ये तो वाद लागतो. आता ही इकडे काय होतं दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायचा, तर सूर्यदेवाचे सारथी कोण आहेत, अरुणास. आपण संक्रांतीच्या वेळेस हे लेक्चर घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपण खूप डिटेल गेलो होतो ह्याच्यामध्ये. तर हे जेव्हा अरुणास अगोदर येतात, सूर्यदेवांच्या आधी घोडे येतात, नंतर अरुणास रथ येतो, नंतर सूर्यदेव येतात. म्हणजे जी लाल आभा असते ती आपण म्हणतो अरुणोदय झाला, त्यालाच म्हणतो ना आपण लाल केशरी आभा. तर तसे अरुणच सुरुवातीला येतात, घोडे, त्यांचा रथ. आणि ते बघतात की जेव्हा तो रथ पुढे जायचा तर त्याला काय होतं, ब्रेक लागतो. ब्रेक लागल्यानंतर त्यांना कळत नाही की अरे आज सूर्योदय व्हायच्या असा ब्रेक कोण लावू शकतं. मग त्यांचे स्वामी ते सूर्यदेवांकडे जातात आणि त्यांना म्हणतात की अहो हे काय झालेलं आहे. तर मग सूर्यदेव त्यांना सांगतात की, ते म्हणतात ते त्यांच्या दिव्य दृष्टीने बघतात. आणि मग ते त्यांना सांगतात की पृथ्वीवर काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणजे तेव्हा ते विचारतात अरुणास काय झालेलं आहे, की ते म्हणतात की उग्र तपस, यांना शाप दिलाय कुष्मांड ऋषींनी. आणि त्यामुळे नारायणींनी हे केलेलं आहे की उद्याचा सूर्योदयच होणार नाही, म्हणजे माझ्या पतीचा कसा काय मृत्यू होईल. अशा पद्धतीने ते म्हणतात की हे भांडण झालंय ह्यांच्यामध्ये, कुष्मांड ऋषी आणि नारायणीमध्ये. आणि मधल्यामध्ये त्यांनी आपल्याला ओढलंय, आपला काही त्याच्यात संबंध नाही. सूर्यदेव म्हणतात, परंतु आता ते झालंय. ते म्हणतात, अरुणासला म्हणतात हे तर जीवन आहे, जीवनामध्ये कधी काय होईल आणि कुठला संघर्ष येईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हे पृथ्वीवर झालंय युद्ध त्यांचं, परंतु
आपल्याला त्यांनी मधल्यामध्ये ओढलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला आपण सुट्टीवर जाणार, असा सूर्यदेव अरुणासला म्हणतात. आता साहजिकच आहे, सूर्य तर काही उगवणार नसतो, आणि मग अरुणास म्हणतात की त्यांना पण सुट्टी पाहिजे असती. ते म्हणतात की सूर्याला कधी सुट्टी असती, सूर्यदेवाच्या सारथीला पण सुट्टी नाही. ते म्हणतात की मी सुट्टीवर जाऊ इच्छितोय. मग सूर्यदेव म्हणतात की ठीक आहे, तू जा, पण खूप लांब जाऊ नकोस. की हे कधी काय निवळेल आणि परत आपल्याला आपली सेवा सुरू करावी लागेल. मग अरुणास इतके खुश होतात. साहजिकच आहे, ते कुठे जातात? स्वर्गामध्ये. त्या अप्सरा ज्या आहेत, त्या ठिकाणी ते जातात. त्यांच्या स्टँडर्डचा तो हे आहे, क्लब आहे, त्यामुळे ते साहजिकच तिथे जातात. आणि त्यांना ते नृत्य वगैरे बघायचं असतं, पण तिथे एंट्री कशी करायची, म्हणून ते काय करतात, एक इतकं सुंदर अप्सरेचं रूप घेतात. आणि रूप घेतल्यानंतर तिथं सुंदर नृत्य चाललेलं असतं, आणि एका खांबाच्या आड जाऊन ते लपून, ते एका सुंदर अप्सरेचं रूप असतं, ते हळूच असे डोकावून ते नृत्याचा आनंद घेत असतात. इंद्रदेव बसलेले असतात, आणि असा बराच वेळ जातो, आणि इंद्रदेवाचं त्यांच्याकडे काय जातं, लक्ष जातं. जसं इंद्रदेवांचं लक्ष जातं, साहजिकच आहे, इंद्रदेव कशाचं आपल्याला माहित आहे, इंद्रदेव म्हणजे भोग घेण्याचं प्रतीक आहेत. इंद्रदेव जातात आणि हळूच त्या अरुणाच्या मागे जातात आणि त्यांना पकडतात. पकडल्यानंतर ते ओळखतात, ते म्हणतात ही तर लोकल अप्सरा नाहीये कुणी. ते विचारतात तू कोण आहे, ते गडबडतात, ते म्हणतात सोडा मला, सोडा. तर ते म्हणतात नाही, तुला सोडणार नाही मी, एवढी सुंदर अप्सरा ही इथली नाहीये, तू कुठली आहेस? तर ते म्हणतात गडबड होईल, गडबड होईल, मी अप्सरा नाहीये. पण इंद्रदेव काय ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, ते पूर्ण मोहित होतात, आणि त्याच्यातून तिथं त्यांची वाली म्हणजे ते प्रेग्नेंट राहतात. म्हणजे ते काय नाव, अरुणी अरुणी असं काही वेगळं नाव असेल त्या अप्सरेचं, आणि त्याच्यातून ते प्रेग्नेंट राहतात. मग ते गडबडतात, प्रेग्नेंट राहिल्यानंतर त्याच्यातून बघतो की आपण वालीचा जन्म झालेला आहे. म्हणून वाली हे काय आहे, भोगाचं प्रतीक आहे. आणि मग पुढे ते परत पूर्व रूपामध्ये येतात, आणि घाई गडबडीत त्यांची सुट्टी संपली म्हणून जातात सूर्यदेवाकडे, घामाघूम झाले असतात. सूर्यदेव विचारतात की एवढा कुठून तू घामाघूम होऊन आलेलास, काय झालंय? आता तिथे त्यांचे स्वामी आहेत, त्यांना सांगते, म्हणतात काही नाही, काही नाही. ते म्हणतात पण तू एवढा का, तू तर सुट्टीला रिलॅक्स मध्ये गेला होतास, आणि तुला काय झालंय, मला पण सांग नेमकं काय झालंय. मग ते सांगतात की मी असं असं अप्सरेचं रूप घेतलं, इंद्रदेव माझ्यावर मोहित झाले. मग सूर्यदेव म्हणतात की तू तर माझा सेवक आहेस, आणि मला नाही तू कधी हे रूप दाखवलं. मग सूर्यदेव पण त्यांच्या मागे लागतात की मला पण हे तुमचं रूप बघायचं आहे. आणि मग झालं ते परत तिथं, ते म्हणतात काय तुम्ही पण? ते म्हणतात हो, तू सगळं त्याला इंद्राला दाखवलं म्हटलं, मला का नाही दाखवू शकत? आणि मग नंतर तेही त्या अप्सरेचं रूप घेतात, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांची कोणाची प्राप्ती होते, सुग्रीवाची. सुग्रीव हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत ना, म्हणून मग ते सूर्यदेवापासून सुग्रीव प्राप्त होतात. तर अशा पद्धतीने ह्या दोघांच्या पूर्वीच्या कथा आहेत जन्माच्या, सुग्रीव आणि वालीच्या. आणि याच्यामध्ये आता आपण पुढे बघूया, आता परत आपण हनुमानजींकडे येऊया, की आपल्याला कळेल की कशा पद्धतीने हनुमानजींनी मग त्यांना सहाय्य केलं. म्हणजे जेव्हा हनुमानजी जेव्हा थोडे मोठे होतात, थोडं एज मध्ये, शाळेचं ज्ञान म्हणजे त्यांना, आपण आपल्या मुलांना कसं म्हणतो शाळेत घालायचं ते वय होतं. आता त्यांचे वडील त्यांना हायर एज्युकेशनसाठी, त्यांच्यासाठी हायर एज्युकेशन म्हणजे कोण आहे, सूर्यदेव. मग ते त्यांना त्याच्यासाठी सूर्यदेवांकडे पाठवतात. पण सूर्यदेव काय म्हणतात त्यांना, की मी तुला ते ज्ञान देईल, परंतु मी थांबत नाही. माझा रथ हा कंटिन्यू चालू असतो. तर तुला जर माझ्याकडून ज्ञान घ्यायचं असेल, तर तू माझ्याकडे तोंड कर तुझं, आणि उलट्या दिशेने तुला चालावं लागेल. आणि अशा स्थितीमध्ये तुला माझ्याकडून ज्ञान प्राप्त करावं लागेल. आणि मग काय, हनुमानजी ते ऍक्सेप्ट करतात. हनुमानजी श्रुतीधर आहेत. एकदा त्यांनी घेतलं, ऐकलं की ते श्रुतीधर म्हणजे लगेच ते हे करतात, लगेच ते स्वतःमध्ये ग्रहण करतात. आणि मग जेव्हा म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेद, सामवेद, ऋग्वेद, सगळ्या वेदांचं ज्ञान, सगळ्या शास्त्रांचं ज्ञान, सर्व काही जे आहे, तर ते काय करतात, हा मधल्या ह्याच्यामध्ये, सॉरी मी विसरले, जेव्हा देवी देवता सगळ्या आशीर्वाद देतात हनुमानजींना, नारद मुनींची जी लीला घडती, तर त्याच्यामध्ये सगळे देवी देवता परेशान झालेले असतात. कारण हनुमानजी साधू ऋषींना पण त्रास द्यायचे, आश्रमामध्ये जायचे, कोणाच्या दरवाजाच्या कड्या घाल, कोणाच्या हत्तीचं शेपूट त्या आश्रमामध्ये बांधून टाक. म्हणून हे काय करतात की वायुदेवांना, आता त्यांना अशी भीती असते की वायुदेवांना परत आपण जर हनुमानजींना काही शिक्षा केली तर वायुदेव क्रोधित होतील, पहिला अनुभव आहे म्हणून. म्हणून ते यांच्याकडे जातात, वायुदेवांकडे जातात, आणि त्यांना सांगतात की आम्ही जे दिलेले वरदान शक्ती ते हनुमानजींना राहतील, फक्त त्यांना त्याचा विसर पडेल, आणि त्यांना त्या शक्तीचं कोणी जेव्हा जाणीव करून देईल, तेव्हा ती शक्ती त्यांना परत प्राप्त होईल. असं ते विसर पडेल परत, म्हणजे ती जाणार नाही, फक्त विस्मरण होईल, हे ते वायुदेवांना सांगतात, आणि त्यावेळेस ते ऍक्सेप्ट करतात. म्हणून नंतरच्या काळामध्ये हनुमानजींची जी शक्ती आहे, जी त्यांच्यामध्ये आहे, याची त्यांना जाणीव नसते, ही फक्त जांबवांना माहित असते.
म्हणून जांबवंती योग्य वेळ आल्यावर त्यांच्या शक्तीची जाणीव त्यांना करून देतात. सॉरी, हे राहिलं माझ्याकडून सांगायचं. तर अशा पद्धतीने मग नंतर हे जेव्हा सूर्यदेवाकडून हे ज्ञान घेतात आणि सूर्यदेवांकडून ते ज्ञान घेतल्यानंतर साहजिकच निघायच्या टायमाला ते म्हणतात की तुम्हाला मी गुरुदक्षिणा काय देऊ. तेव्हा ते म्हणतात की मला गुरुदक्षिणा म्हणून ते म्हणतात की माझा पुत्र सुग्रीव आहे आणि तो असा दर दर भटकतोय सगळा पृथ्वी तलावर, तो खूप संकटात आहे. तर माझी तुला गुरुदक्षिणा हीच असेल, तू मला जर दिली तर तू त्याला अशिष्ट कर, तू त्याला मदत कर. अशा पद्धतीने ते हनुमानजींना सांगतात. आणि मग हनुमानजी येतात आणि सुग्रीवांच्या अंडर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती सेवा करतात. तर याच्यातून आपण काय बघू शकतो की मान का हनन म्हणजे काय, सुग्रीवांचं म्हणजे तसं पाहायला गेलं तर हनुमानजी हे किती शक्तिशाली आहेत, सुग्रीवापेक्षा शक्तिशाली आहेत. परंतु तरीही त्यांनी तिथं कुठं मान ठेवला नाही स्वतःचा. आपली गुरुदक्षिणा देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी त्यांची भूमिका केली हनुमानजींनी. तर हे हनुमानजींचं चारित्र्य आहे आणि हे हनुमानजींचे संस्कार आहेत. जेव्हा आपण शक्तिशाली असतो, जेव्हा आपल्याकडे काही ताकद असते, भले आपल्याकडे शक्ती म्हणजे काय, पैशाची ताकद असेल, सौंदर्याची ताकद असेल, जी काही शक्ती असते त्याचा आपल्याला अहंकार असतो. आणि तो अहंकारच असतो नाही तर आपल्याला आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर जाऊन करून असेल तर त्याचं जर आपल्याला कुणी सर्वंट बनायला सांगितलं, एक क्षण कल्पना करा, ते आपल्याला पचनी पडेल का, आपल्याला ते डायजेस्ट होईल का. आणि इथे मात्र हनुमानजी किती शक्तिशाली आहेत. ते हनुमानजी सुग्रीवाच्या मात्र सुग्रीव जसं सांगतील तसं त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका केली. म्हणून हे हनुमानजींची काय आहे, ही नम्रता आहे. आणि ही नम्रतेचा जो गुण आहे तो बघून प्रभू रामचंद्र हे काय करतात, हनुमानजींकडे आकर्षित होतात. म्हणून आपण बघू शकतो की सुग्रीव हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्ञानाचं प्रतीक आणि वाली हे भोगाचं प्रतीक आहेत. आणि ह्याच्यामध्ये ह्या संघर्षामध्ये जर आपण जिंकलो म्हणजे जेव्हा ज्ञान आणि भोग म्हणजे भोगाकडे साहजिकच आपली आसक्ती असते, परंतु त्या भोगावर आपण कशाने विजय मिळवू शकतो, आपल्या ज्ञानाने विजय मिळवू शकतो. आणि जेव्हा आपण ज्ञानाने विजय मिळवतो, त्या संघर्ष जेव्हा आपण करतो तेव्हा साहजिकच त्याचा परिणाम काय प्राप्त होतो आपल्याला, वैराग्य. तर जे वैराग्य म्हणजे हनुमानजींचा तो स्तर आहे. म्हणून आपण बघू शकतो की सुग्रीव आणि हनुमानजी यांच्यामध्ये काय हे आहे की फरक काय आहे की सुग्रीव हे एक विलासी जीवन जगत होते, परंतु तरीही हनुमानजी त्यांच्या अंडर त्यांच्या त्याच्यामध्ये सेवा करतात. आणि सुग्रीवाचा दुसरा एक अर्थ आहे की सुग्रीव, सु म्हणजे काय की सु म्हणजे म्हणजे सुग्रीव संस्कृत ह्याच्यामध्ये होतो, ग्रीव म्हणजे कंठ आणि सु म्हणजे सुंदर, सुंदर कंठ असलेला. म्हणजे चार प्रकारचे, आपण थोडं टेक्निकल कडे येऊया की सुग्रीव म्हणजे सुंदर कंठ धारण केलेला. तर चार शब्दध्वनी जे असतात त्याचे चार स्तर असतात, चार लेवल असतात त्याच्यामध्ये. तर एक असती परा, दुसरी असती पश्यंती, तिसरी असती मध्यमा आणि चौथी असती वैखरी. तर आता ही वैखरी पासून आपण जाऊया. वैखरी म्हणजे काय की आता मी जे बोलत आहे आणि तुम्ही काय करत आहात, ते ऐकत आहात. ते ऐकत आहात म्हणजे काय, ते काय आहे म्हणजे ही फायनल स्टेज आहे की त्याला म्हणतात वैखरी. आणि सुरुवात कुठून होते, परापासून होते. परा म्हणजे आपली नाभी आहे. आणि नाभीपासून आपण जेव्हा असा बाहेर आवाज म्हणजे काढण्याचा प्रयत्न करतो, तो कुठपर्यंत येतो, पश्यंती म्हणजे आपल्या छातीपर्यंत येतो. आणि छातीपासून तो मध्यमा म्हणजे कंठापर्यंत पोहोचतो. आणि कंठापासून जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा त्याला म्हणतात वैखरी. म्हणजे जेव्हा आपल्याला आता मी जर फक्त परा म्हणजे मी फक्त नाभीपासून आवाज काढण्या म्हणजे हे केला आतली आत आणि मी फक्त तो कंठापर्यंत आणला आणि कंठापर्यंत आणून मी जर बाहेरच नाही काढला तर तुम्हाला ऐकू येईल का हो. नुसतं मी तोंडातली तोंडातच तो माझा हे झाला, कंठाच्या बाहेरच काढला. आपण कंठ फुटलाय का याला, त्याच्यात मुखातून आवाज तरी निघतोय का असं आपण सहज म्हणतो ना. मग तसा तो आवाज जेव्हा बाहेर येतो दुसऱ्यांना ऐकू जातो तेव्हा त्याला म्हणते फायनल स्टेज म्हणजे वैखरी. म्हणजे सुग्रीव म्हणून ही जी आहे ही वायू जो आहे तो वायू आपल्याला काय करतो, जर आता इथे वायू नसेल, हवा नसेल तर आवाज येणार नाही आपला एकमेकांना. मग तो वायू काय करत असतो, तो पुश करत असतो. मग तो वायू देवता म्हणजे पवन पुत्र हनुमान आपण म्हणतो ना, ते हनुमानजी आहेत. म्हणून मी जर आता परा पश्यंती पर्यंतच बोलले तर तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही ते. तर असे हे चार शब्दध्वनी आहेत. आणि ही वैखरी म्हणजे जे ऐकतो तो. आणि ही वैखरीला हे हवा वायू आपल्याला हे करत असतो, पुश करत असतो. आणि वायुदेव पुत्र म्हणजे हनुमानजी, की हनुमानजी आपल्याला ते शब्द ध्वनी आध्यात्मिक आपल्यापर्यंत पोहोचवतात. आता हे सुग्रीवाचे जे आपण बघितलं की ते वानरांचे नेता आहेत. वा आणि नर याच्यामध्ये काय फरक आहे, वा नर म्हणजे नर म्हणजे आपण म्हणतो पुरुष. की पुरुष जो वानर म्हणजे काय की जो पुरुष
जो नरासारखा, वानर म्हणजे जो नरासारखा दिसतोय परंतु तो नर नाहीये. पुरुष म्हणजे आता वानर हा कसा आहे, माकड आहे ना एक प्रकारे. आपण पुरुष म्हणजे काय, आपल्या सभ्य भाषेमध्ये सुसंस्कृत भाषेमध्ये व्यक्ती. मग आता वानर म्हणजे जो नर नाहीये असा नर म्हणजे वानर. मग आता दुसरा त्याचा एक अर्थ अजून एक असा अर्थ होतो की वैष्णव. जे वैष्णवाला पण वानर म्हटलं जातं. आता ते कसं काय, कारण वैष्णव हे पण साधारण नर नाहीयेत, साधारण व्यक्ती नाहीयेत, तर त्यांना म्हटलं जातं वैष्णव. वानर म्हणजे जो माकडाला आपण नर नाही म्हणू शकत, आणि वैष्णवाला पण आपण साधारण नर नाही म्हणू शकत. जो वैष्णव असतो त्याला साधारण व्यक्ती, साधारण पुरुष समजलं जात नाही, तर त्याला वैष्णव म्हटलं जातं. मग इथे प्रभू रामचंद्र यांनी सुग्रीवाला का निवडलं त्याच्यामध्ये सीतामाईचा शोध घेण्यासाठी? सुग्रीव आणि हनुमानजींची त्यांनी काय केलं, गठबंधन केलं. मग इथे सुग्रीवाला का निवडलं? कारण वानर, सुग्रीव हे काय करत होते, वानरांचं नेतृत्व करत होते. वानर म्हणजे असे वानर की जे नर नाही येत, जे कोण आहेत ते वैष्णव आहेत. आणि वैष्णवांच्या थ्रू हरवलेल्या सीतेचा शोध हे कोण घेत होतं? म्हणून प्रभू रामचंद्र हे सुग्रीवांना ते देतात. याच्यामध्ये हे ते सुग्रीवांना ते सेवा देतात. म्हणून याच्यामधून आपण बघू शकतो की वानर जे वैष्णव जे आहेत ते साधारण व्यक्तींसारखे दिसतात, साधारण पुरुषांसारखे दिसतात, परंतु ते पुरुष नसतात. तर हे वानर म्हणजे काय आहेत, हे भगवंतांचे भगवंतांचे सेवक आहेत. म्हणून आपण बघू शकतो की ही सेवा वानरांना भगवंतांनी सुग्रीवांच्या मार्फत दिली. हे वानर म्हणजे हनुमानजी जे वैष्णव आहेत. आता सुग्रीव आणि हनुमानजी यांच्यामध्ये साम्य काय आहे शब्दार्थ, म्हणजे त्यांच्यामध्ये की हे जे आहेत शब्द, आपण मगाशी बघितलं की शब्द आणि शब्दाचा अर्थ जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला ते समजणार नाही काय बोलते. जसं आता माझ्यातून आवाज, फक्त मी आता स्पीकर बंद केला आणि माझं फक्त तोंड तुम्हाला हललेले एक्सप्रेशन दिसतील परंतु आवाज येणार नाही. तर हे आपण बघू शकतो की प्रभू रामचंद्र आपल्याला याच्यातून शिकवत आहेत की शब्द आणि शब्दांचा अर्थ जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही, शब्द येतात परंतु त्या शब्दांचा अर्थ तो आपल्यापर्यंत तो येत नाही, तोपर्यंत आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हरवलेली भक्ती देवी जी आहे तिचा शोध आपण घेऊ शकत नाही. म्हणून आपण बघितलं पाहिजे की कानापर्यंत ते शब्द कसे येऊ शकतात, तर ते वायू मार्फत येऊ शकतात. आणि ते वायुपुत्रचे कोण आहेत, ते हनुमानजी आहेत. तर हे हनुमानजी आपल्याला ती कृपा देऊ शकतात. आणि ते आध्यात्मिक शब्द, ती भक्तिमय सेवा आपल्याला हनुमानजी देऊ शकतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा हरवलेली सीता जी आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये तिचा शोध घेऊ शकतो. तर हनुमानजींच्या सेवेचं हे काय आहे, हे रहस्य आहे. आणि सेवाभाव जेव्हा येतो तेव्हा सेवाभाव म्हणजे आपल्यामध्ये आपल्याला वाटतो तो सेवाभाव आहे, परंतु ऍक्च्युली तो सेवेचा अभाव असतो. कारण त्याचा आपल्याला अहंकार असतो. कुठल्याही सेवेचा जेव्हा अहंकार होतो तर ती सेवाभाव नाही, तर तो सेवेचा अभाव. आणि जेव्हा वैष्णवांमध्ये आपण येतो आणि खरी सेवा कशी बिना अहंकाराची करायची ते शिकतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये सेवाभाव असा आपण म्हणू शकतो. आणि हा सेवाभाव आपल्यामध्ये असणारा उत्साह, बुद्धी आणि उत्साह लागतो, उत्साहाबरोबर बुद्धीही लागते. बुद्धी बरोबर काय लागतं, त्याच्यासाठी ती सक्षमताही लागते. आणि सगळ्यात महत्व त्याच्यासाठी काय लागतं, चरित्र लागतं. जे हनुमानजींमध्ये होते ते संस्कार लागतात. ते चरित्र बघून प्रभू रामचंद्र त्यांच्याकडे आकर्षित झाले. म्हणून सेवाभाव कधी होऊ शकतो, जेव्हा या गोष्टींना आपण धरू, आपलं चरित्र तसं निर्माण करू, खऱ्या अर्थाने तो सेवाभाव आहे. म्हणून आता हे खूप छान श्लोक आहे हा. चीर के छाती बोले अपनी पवन पुत्र हनुमान, मेरे मन में बसे हे राम, मेरे तन में बसे हे राम. म्हणजे हे हनुमानजींचं चरित्र आहे. कुठले भक्त बघितलेत का की ज्यांनी छाती फाडलेली आहे आणि भगवंतांचं त्याच्यात दर्शन झालेलं आहे? तर चीर के छाती बोले अपनी पवन पुत्र हनुमान, म्हणजे माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये सगळीकडे कोण आहेत, प्रभू रामचंद्र आहेत. तर हे आहे प्रभू हनुमानजींचं चरित्र. म्हणून आपण म्हणतो ना की राम राम जे सुरुवातीला आपण म्हटलं की प्रभू रामचंद्र म्हणाले की माग तुला काय मागायचं आहे, त्यावेळेस तर हनुमानजींची मनोभाव जी असतो तर तो हनुमानजींचा मनोभाव ते प्रभू रामचंद्र हे करतात, ऐकतात, म्हणजे बघतात की काय आहे त्यांचा मनोभाव, आणि हनुमानजींचं गुणगान ते करतात. आणि मग त्यावेळेस विभीषणाची शरणागतीमध्ये आपण तो एक हे बघितलं होतं, म्हणजे तुम्हाला माहित असेल, तुम्ही कधी लेक्चर ऐकलं असेल, तो श्लोक आहे की विभीषणाच्या शरणागतीच्या वेळेस प्रभू रामचंद्र म्हटलेले असतात की जो कोणी मला शरण येईल त्याला मी
मी त्याला माझी शरणागती देईल. मग तो विभीषण आला तरी त्याला मी माझी पूर्ण शरणागती देईल. आणि जरी आता लंकेतला रावण जरी माझ्या पुढे उपस्थित राहिला तरी रावणाला पण मी शरणागती देईल. एकदा जरी कुणी प्रभू रामचंद्र म्हणून मला प्रामाणिकतेने शरण आलं तर मी त्याला माझी शरणागती अर्पण करेल. तर हे प्रभू रामचंद्रांचं हे वाक्य आहे. आणि इथे सुद्धा हाच श्लोक प्रभू रामचंद्र हनुमानजींची ही सुंदर म्हणजे हे जो भक्तिभाव आहे ते बघतायत. आणि हनुमानजी सुद्धा काय मागतायत हे बघून हनुमानजींच्या प्रेमाखातर की प्रभू रामचंद्र सुद्धा काय म्हणत आहेत, एक श्लोक गात आहेत. एक एक उपकारास्य प्राणान दास्यामी कहे, शेषस्य हि उपकाराणाम भगवान ऋणी मय. म्हणजे प्रभू रामचंद्र म्हणतायत की एक एक तुझे उपकार आहेत माझ्यावर. काय आहेत? एक एक उपकार आहेत. आणि ते म्हणतात की असे नाही की सगळे उपकार मी, एक एक जरी एक त्यातला एक जरी उपकार घेतला तर माझ्यामध्ये ती क्षमता नाहीये की तुझे हे उपकारांप्रती मी काही त्याची परतफेड करू शकेल. विचार करा, हे कोण म्हणत आहे? प्रभू रामचंद्र म्हणत आहेत हनुमानजींप्रतीच, की एक जरी त्याच्यातला उपकार घेतला तरी मी त्याची परतफेड करू शकत नाही. म्हणजे हे हनुमानजींप्रतीचे प्रभू रामचंद्रांचे शब्द आहेत. मग अशा हनुमानजींचं चरित्र, आपली तरी ही छोटीशी बुद्धी, कलुषित कलुषित हृदय आणि हे अपूर्ण इंद्रिय आहेत, याद्वारे आपण हनुमानजींची काय स्तुती गाणार आहोत आणि हनुमानजींना काय आपण ग्लोरीफाय करणार आहोत. म्हणून आपल्याला फक्त एकच आशा आहे की असं हे प्रभू रामचंद्रांचं हे चरित्र आणि हनुमानजींचा हा जो संवाद, हे जे कथा आहेत, यांचं आपण अतिशय प्रेमाने भक्तिभावनेने श्रवण करू. तेव्हा नक्कीच त्यांच्या भक्तीचं ऐश्वर ते आपल्या हृदयामध्ये प्रकट करतील आणि तो हृदयातला आपला अंधकार दूर होईल आणि भक्तीचं एक बीज आपल्या हृदयामध्ये ते बीज रोवलं जाईल. तर अशी आपण आशा नक्कीच ठेवू शकतो. आणि जेव्हा हे प्रभू रामचंद्र हे श्लोक म्हणतात की मी ही तुझ्या उपकाराची फेड कधी करू, तेव्हा हनुमानजी एक खूप सुंदर उत्तर देतात. मेरे मन में राम तन मेरा, रोम रोम में राम रे, राम सुमेरे ध्यान लगा दे, छोड़ जगत के काम रे, छोड़ जगत के काम रे, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. अशा पद्धतीने मग हनुमानजी उत्तर देतात की माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये, माझ्या रोमारोमामध्ये प्रभू रामचंद्र आहेत. आणि ह्या भौतिक जगामध्ये आपण म्हणतो की आपल्याला किती काम आहे, वेळ नाही, लेक्चर अटेंड करायला वेळ नाही, प्रोग्रामला यायला वेळ नाही, कुठल्याच गोष्टीला वेळ नाही, परंतु प्रभू रामचंद्रांचं नाम हे आपल्या हृदयामध्ये, रक्तामध्ये, तन मनामध्ये जेव्हा भिनत, तेव्हा प्रभू हनुमानजी म्हणतात की छोड जगत के काम रे, बोलो राम 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 रे. म्हणजे अशा पद्धतीने तेव्हा ते हरिनाम आपल्या हृदयामध्ये येईल आणि तेव्हा ते आपल्या मुखामध्ये येईल. तर आजच्या ह्या पवित्र दिवशी आपण प्रभू रामचंद्रांना, हनुमानजींना स्पेसिफिकली प्रार्थना करू शकतो की आपल्याला इतकी साधी सिंपल भक्ती, म्हणजे कलियुगामध्ये प्रभुपादजींच्या कृपेने आपल्याला हे हरिनाम सहजरित्या आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर आपल्याही आयुष्यामध्ये अशा पद्धतीने हे हरिनाम येऊ दे, प्रभू रामचंद्रांचं नाम येऊ दे आणि ती हनुमानजींना आपणही ती शक्ती मागू दे आणि प्रामाणिकता येऊ दे ती तशी हृदयामध्ये. तर नक्कीच आपल्याला प्रभू रामचंद्रांची ही कृपा प्राप्त होऊ शकते. तर अशा पद्धतीने आज थोडक्यात प्रयत्न केला. हे खूप असा अथांग सागर आहे, तर त्यातला कितीतरी भाग मी कट करत गेले वेळेअभावी. तर थँक्यू. तुम्हाला थोडी आशा आहे की तुम्हाला काही थोडंफार समजलं असेल, काही चुकलं असेल तर प्लीज क्षमा करा. कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही याच्यावर कमेंट्स असतील तर तुम्ही शेअर करू शकता. थँक्यू. माताजी सेटिंग चेंज करावं. हो हो, थँक्यू संदेवी शक्ती माताजी. तुम्हाला थोडक्यात वाटलं पण आम्हाला छान वाटलं, भरपूर माहिती मिळाली. थँक्यू. आज हनुमान जयंतीच्या दिवशी कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. चालेल. कोणाला काही प्रश्न नाही आणि दिसत? गुरुवारची हा. अनाउन्समेंट. हरे कृष्ण माताजी. हरे हा, कृष्ण, दंडवत प्रणाम. हा, दंडवत प्रणाम माताजी. हा माताजी, लेक्चर खूप छान झालं. म्हणजे असं वाटलं बंदच होऊन ऐकत राहावं, थँक्यू इतकं माताजी. छान वाटलं. वाली आणि सुग्रीवाचा जन्म समजला म्हणजे तुमच्या लेक्चर मधून. अहो, आज रामकथा. असं होतं की मी एकदा तरी हॅलो, हा, बोला बोला बोला. मला असं लय दिवसात येतंय काय काय हो, मला येत लय येत. दिवसापासून वाटतंय रामविजय मी एकदा तरी एकदा तरी वाचणारच आहे.
पण आता भागवत पूर्ण झालं की मी आता असं वाटलं जस्ट की रामविजय आता घ्यावं वाचायला. पण अरे भागवत वा. झाल्यावर नक्कीच वाचन. तुमच्या ह्या लेक्चर मधनं म्हणजे खूप उत्साह आलाय. प्रभू रामचंद्रांचं आणि हनुमानजींचं छान. चरित्र असं आहे माताजी की त्याच्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते. बोलणाऱ्यालाही मिळते, ऐकणाऱ्यालाही मिळते, कारण त्या लीलांमध्ये तेवढी शक्ती आहे. थँक्यू सो मच. हा, मी राजश्री देवकर बोलते. हो हो, ओळखलं ओळखलं माताजी. थँक्यू. हरे हरे कृष्ण. हरी. हरे कृष्ण माताजी. दंडवत प्रणाम माताजी. खूपच सुंदर लेक्चर झालं. खूप म्हणजे खरंच माताजी म्हणतात तसं थांबावंसच वाटत नव्हतं. म्हणजे अनेक कथांचं श्रवण आज हनुमान जयंती निमित्त ऐकायला मिळालं. आणि असंच नाही की फक्त कथाच नाही तर कथेतून तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवणी पण दिल्या. म्हणजे हनुमानजींचा स्तर काय आहे, त्यांना आपलं काय मागितलं पाहिजे आणि आपण सेवा भाव कसा ठेवला पाहिजे. खूप छान पद्धतीने सांगितलं माताजी. थँक्यू. आम्ही तुमच्याकडून शिकतोय माताजी हे. नाही माताजी, नाही, तो स्तर नाहीये माझा. तुम्ही आम्ही दिलेली सेवा फक्त करतेय मी. आम्ही आम्ही तुमच्याकडून शिकतोय की सेवा कशी करावी. आमच्यासाठी प्रार्थना करा तुम्ही. थँक्यू. हरे कृष्ण. चालेल. हरी बोल हरी. चालेल. कोणाला काही प्रश्न नसेल तर थांबूया मग. गुरुवारची अनाउन्समेंट. गुरुवारी ना, येत्या गुरुवारी आपल्याला नामामृत मध्ये सगळ्यांनीच किशोरी माताजींचा जपा टॉक ऐकला असेल. तर खूप सिनियर आहेत आणि खूप छान आपल्याला बघितलं त्या दिवशी नामामृत मध्ये. जर कोणी ऐकला नसेल तर युट्यूबला आलेला आहे, प्लीज तुम्ही ऐकू शकता परत एकदा. तर त्यांचा आपण रामायणातील स्त्री व्यक्तिरेखा खूप असा उद्बोधक आणि खूप शिकवणी देणारा क्लास असणार आहे आपल्याला आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये संध्याकाळी, गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता. तर ज्या लोकल बारामती मधल्या ज्या माताजी आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आमचे मेसेज तर ग्रुपवर येतच आहेत, परंतु तुम्ही तुमच्या अजून कोणी मैत्रिणी असतील, अजून तुमचे कोणी नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि तुम्हीही सगळ्या जणी गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता या प्रोग्राम साठी उपस्थित राहा. तर खूप छान छान क्लास असेल. खूप काही काही आताच्या एवढ्या क्लासमध्ये आपण इतकं काही शिकू शकतो. तर त्या तर इतक्या वरिष्ठ आहेत, वर्षानुवर्ष भक्तीमध्ये आहेत, तर त्यांच्याकडून आपण खूप काही शिकू शकतो. तर सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही या आणि तुमच्या अजून अधिकाधिक मैत्रिणींपर्यंत हा मेसेज पोहोचवा. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. थांबूया माताजी मग. हो चालेल. हरी बोल. हरी बोल.